नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवते मी आणि योगायोगच इलो मी पण या साईडला इलेलं आहे बँड्रा साईडला. तर भाव बोललो की इकडे जोगेश्वरी एक अशी गुंफा असतात, तिकडे देवळा वगैरे असतात सर्व गणपतीचे वगैरे. तर म्हटलं आज जाऊया, अचानक इले या साईडला. तर मग तो पण इलो, आता मला भेटलो इकडे हायवेवर दुपारी. तर आता आम्ही जातो, तुमका पण दाखवतो कशा प्रकारे काय गुंफा आहे. मी पण आज पहिल्यांदाच बघीन तिकडे. बरोबर जोगेश्वरी स्टेशनवरून 10 मिनिटात आम्ही पोचलो तिकडे. आम्ही आता चालत जातो, कारण की जवळच हायवे क्रॉस केला की लगेच येतात ती गुंफा. तर बघूया, तर आपण आता जाऊया. आपल्या एक आता इकडून जोगेश्वरीचं मेन हायवे क्रॉस करूचा. सोडून इकडे लिंक रोड हा, तिकडून पण एक वाट आहे जाण्यासाठी आणि इकडून पण हा. तर आम्ही आता खालूनच जातो. वरच्या साईडला खूप ऊन आहे, इकडे जरा सावली असं त्या साईडने. ती तिकडे खूप ती गुंफा असा, ती खूप प्राचीन काळापासून तिकडे असा म्हणजे त्या ठिकाणी. आणि खूप जण येतात, कोणाकोणाक माहिती पण नाही. माका पण माहिती नव्हता, तर जेव्हा भाऊ बोललो तेव्हा मला समजला. लास्ट टाईम पण माका बोललेलो व्हिडिओ करू की म्हणून, पण माका तेव्हा टाईम नव्हतो. तर आज मी इलेलं आहे बँड्रा साईडला, म्हणून मग जाता जाता इकडे थांबलं आणि आता मी जातो. बघूया काय प्राचीन काळात कसं काय काय असा गुंफेमध्ये असं वैशिष्ट्य असं काय आहे. ते 3 मंदिर आहेत, शंकराचं, गणपतीचं आणि जोगेश्वरी मातेचं. तर आतमध्ये 3 मंदिर आहेत, ते आता तुमका दिसतलीत का काय मंदिर असेल कशा प्रकारे. तर आपण जाऊया, बघूया. हां, ह्या डाव्या साईडलाच असं इकडून. तर आम्ही आता पोचलो इकडे. समोर जे झेंडे दिसतात तिकडूनच आतमध्ये जाऊचा. म्हणजे खूप जवळ म्हणजे स्टेशनपासून बरोबर चालत 15 मिनटं आणि हायवेपासून बरोबर 5-7 मिनटातच आम्ही पोचलो इकडे. तर हे बघा, आम्ही आता पोचलो असो इकडे आतमध्ये. ही बघा जोगेश्वरी गुफा.
तुम्ही पण बघितलास कशाप्रकारे गुंफा असं जोगेश्वरीची ती सर्व प्रकारचे मंदिरं वगैरे. तर आम्ही आता तिकडून निघालो घरी जाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.